लोणार तालुक्यातील काकड चिखला प्रकरणावर बीबी येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात विनोद वाघ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली। त्या टीकेला प्रत्युत्तर सिंदखेड राजा मतदारसंघातील युवा नेते अनिल चित्ते यांनी विनोद वाघ यांना कडक शब्दात सुनावले। आता राजकीय वातावरण तापणार। ते विनोद वाघ सुद्धा बोलले की 103 केसी, अरे बाबा तो 103 घेतला, आम्ही अजून शून्यात आहे, आम्हाला सुरुवात करायला लावू नको। आम्ही ओबीसी, आम्ही केसी घेऊन वाद घालून आम्ही त्या ठिकाणी कायदा हातात घेऊन बाबाचा कायदा, भीमाचा कायदा, आम्ही त्याला सन्मान करून त्या पद्धतीने आम्ही काम करतो, म्हणून आमच्यावर केसी नाहीये। परंतु जर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा कायदा हातात घ्यायचा असेल तर ते करायला लावू नका, आम्ही जसे तसे उत्तर देऊ। विनोद वाघ, तुम्ही या मतदारसंघामध्ये थोडे अवकाशीत राहा। तुम्ही जरांगे पाटलावर एकतर्फी बोललात, अरे ते आमचं मराठ्याचं भूषण आहे, ओबीसी मराठ्याचं भूषण आहे आणि आमचं ते काळीज आहे। त्याच्याबद्दल जर तुम्ही त्या पद्धतीने बोलत असाल तर तुम्हाला जरांगे पाटलाची या ठिकाणी गरज नाही। तुम्ही सांगितलं आम्ही बाहेर राज्यातून लोक आणतो, अरे आम्हाला राज्यातून आणायचं काम नाही, तेवढे आमच्या या मतदारसंघात आणि या जिल्ह्यातच आहे। आणि त्यामुळे आम्ही तुमच्या चुकीच्या या वागण्याचं आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही तुमचा निषेध करतो आणि आम्ही ज्या भगिनीवर आमचा अत्याचार झाला त्या भगिनीचा आम्ही जाहीरपणे त्या ठिकाणी पाठिंबा देतो आणि तिच्या भविष्यामध्ये तिच्या केसाला धक्का लागला आणि तिच्यावर तुम्ही असे फालतू आरोप केले। कोणते मराठी होते काल तुमच्या सभेला लोकांना? अरे तुम्ही चालले तुमच्या त्या समाजाचे काही लोक, बाकी कोणत्याही समाजाच्या लोकांनी त्याचं समर्थन केलं नाही। तुम्हाला राजकारण करायचंय, हा मतदारसंघ फक्त त्या ठिकाणी दूषित करायचा आहे, हेच तुम्ही काम केलेलं आहे। आणि जर तुम्ही असं भविष्यात काम केलं तर तुमची गाठ आमच्या सोबत आहे, ध्यानात ठेवा। जशा तसं उत्तर देऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र।